प्रश्न पहिला, वारकरी संप्रदायाचे मुख्य आराध्य दैवत कोण आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए श्री विठ्ठल. प्रश्न दुसरा, आषाढी एकादशीला कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए देवशयनी एकादशी. प्रश्न तिसरा, वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला असे मानले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न चौथा, संत कृपा झाली इमारत फळा आली हा अभंग कोणाचा आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत बहिणाबाई. प्रश्न पाचवा, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आळंदी. प्रश्न सहावा, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी देहू. प्रश्न सातवा, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भावार्थ दीपिका. प्रश्न आठवा, वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात त्या प्रवासाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वारी. प्रश्न नववा, संत नामदेवांची समाधी पंढरपुरात कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात. प्रश्न दहावा, भागवत धर्माचा कळस कोणाला म्हटले जाते? व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संत तुकाराम. प्रश्न अकरावा, संत एकनाथ महाराजांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भावार्थ रामायण. प्रश्न बारावा, पंढरपुरातून वाहणाऱ्या नदीला काय नाव आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चंद्रभागा. प्रश्न तेरावा, वारकरी गळ्यात कोणत्या मण्यांची माळ घालतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तुळस. प्रश्न चौदावा, संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुक्ताबाई. प्रश्न 15वा, हरिपाठ कोणाची रचना आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 16वा, संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंढरपूर विठ्ठल मंदिर पायरी. प्रश्न 17वा, वारकरी वारीमध्ये कोणते वाद्य प्रामुख्याने वाजवतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी टाळ आणि मृदुंग. प्रश्न 18वा, भारुड हा काव्य प्रकार महाराष्ट्रात कोणी प्रसिद्ध केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत एकनाथ. प्रश्न 19वा, संत ज्ञानेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी निवृत्तीनाथ. प्रश्न क्रमांक 20, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा प्रसिद्ध अभंग कोणाचा आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 21, संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय कोणता होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुंभार. प्रश्न क्रमांक 22, वारीमध्ये 2 किंवा अधिक दिंड्या एकत्र येतात आणि गोलाकार नाचतात त्याला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रिंगण.
प्रश्न क्रमांक 23. संत नामदेवांचे अभंग शिखांच्या कोणत्या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, गुरु ग्रंथ साहिब. प्रश्न 24. संत कानोपात्रा यांचे मंदिर पंढरपुरात कोणत्या झाडाच्या रूपात प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तरड. प्रश्न 25. आषाढी एकादशी व्यतिरिक्त दुसरी कोणती महत्त्वाची वारी पंढरपुरात होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. प्रश्न 26. संत नरहरी सोनार हे विठ्ठलाला कोणत्या रूपात पाहत असत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, शिव महादेव. प्रश्न 27. वारकरी संप्रदायाचे लोक एकमेकांना भेटल्यावर काय म्हणून अभिवादन करतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, रामकृष्ण हरी माऊली. प्रश्न 28. विठ्ठलाला पंढरपूरला आणण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, भक्त पुंडली. प्रश्न 29. संत जनाबाई या कोणत्या संताच्या घरी कौटुंबिक सेवा करत असत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संत नामदेव. प्रश्न 30. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संत ज्ञानेश्वर. प्रश्न 31. संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पैठण. प्रश्न 32. वारकरी संप्रदायाच्या ध्वजाचा रंग कोणता असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भगवा. प्रश्न 33. संत सावतामाळी यांचे कर्मभूमी आणि जन्मस्थान कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अरण. प्रश्न 34. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी हा अभंग कोणाचा आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, संत सावतामाळी. प्रश्न 35. विठ्ठल मंदिरातील कोणत्या पायरीला चोखोबांची पायरी म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, पहिली पायरी. प्रश्न 36. वारीमध्ये चालणाऱ्या शिस्तबद्ध भक्तांच्या समूहाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दिंडी. प्रश्न 37. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नेवासे. प्रश्न 38. संत सेना महाराज यांचा व्यवसाय कोणता होता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नाभिक, नाभी. प्रश्न 39. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या संग्रहाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, गाथा, तुकाराम गाथा. प्रश्न 40. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाखाली काय आहे ज्यावर भक्त डोके ठेवतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, वीट. प्रश्न 41. पंढरपूर हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, सोलापूर. प्रश्न 42. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा निसर्गावर आधारित अभंग कोणाचा आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, संत तुकाराम. प्रश्न 43. संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, त्र्यंबकेश्वर. प्रश्न 44. संत सोपानदेवांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सासवड. प्रश्न 45 ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न 46 ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे डॅश डॅश या ओळी पूर्ण करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कळस. प्रश्न 47 पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी काय फेकले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वीट. प्रश्न 48 संत मुक्ताबाईंची समाधी कोणत्या नदीच्या तीरावर आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तापी. प्रश्न 49 वारकरी संप्रदायात माऊली हे संबोधन प्रामुख्याने कोणासाठी वापरले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 50 आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते केली जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.